काल मी मंगेश चिवटेंना फोन केला. मंगेश चिवटे सरांनी शब्द लगेच ओके म्हणाले आणि मी प्रयत्न करतो म्हणाले. तेवढ्यात एका तासात तुम्ही आलात. तुम्ही सुद्धा स्वतः मंगेश चिवटे सरांशी बोललात. राजगुरुनगरच्या या अत्यंत भयावह घटनेत आपण स्वतः लगेच मदत करायचं तात्काळ हो म्हणालात. काय म्हणाल? आणि आता आपण 5 लाख रुपये मदतसुद्धा घेऊन आलात. आपल्यामार्फत ती लगेच मिळाली सुद्धा. खरं म्हणजे ही जी घटना घडली आहे ह्या कुटुंबावर खूप मोठी शोककळा पसरली आहे. सगळ्या नागरिकांचं मन हेलावून गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अतिशय दुःखद अवस्थेमध्ये असणाऱ्या ह्या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीची होणं गरजेचं आहे. आपण मंगेश चिवटेंशी बोललात. मंगेश चिवट्यांनी माझं बोलणं झालं. त्यानंतर रात्री मंगेश चिवटे एकनाथ शिंदे साहेबांशी बोलले. शिंदे साहेबांनी मला रात्री फोन झाला, परंतु अर्धवट तो फोन कट झाला कारण ते श्रीनगरला होते. सकाळी माझा सविस्तर फोन झाला आणि मला त्याने सांगितलं की 5 लाख रुपये तातडीनं त्या कुटुंबाला द्या. त्या कुटुंबाला आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचवा. जी काही शासकीय मदत लागेल ती मी देईल, पण ही आताची 5 लाख रुपयाची मदत ही माझी वैयक्तिक मदत आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. त्याप्रमाणे मी आणि जिल्हा प्रमुख आमचे अरुणराव गिरे, भगवान पोखरकर, सागर काजळे आम्ही सगळे इथं आलो आणि ती मदतीचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. आता नुसतं 5 लाख दिले म्हणून झालं असं नाही. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ह्या कुटुंबाला त्यांच्याबरोबरच्या काही अजून कुटुंबांना घरकुल योजनेमधून राजगुरुनगर शहर असेल, चाकण शहर असेल किंवा सातकरवाडी सातकरस्थळ त्या ठिकाणी घरं असतील ही देण्याचा प्रयत्न आमचा राहील. कारण ही आमच्या स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल, ZDPचे CEO असतील, आम्ही सगळी गोष्ट आमच्या परीनं इथं पार पाडू. पण मूळ समस्या ज्या आहेत त्या ह्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळण्यासाठी त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅकवर ही केस घेण्यासाठी माझा आग्रह राहील. सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्यासुद्धा कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे. तर लवकरच या कुटुंबाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दादा, एक शेवटचा थोडासा वेगळ्या पद्धतीने जातो. 3 दिवस झालेत ह्या वाईट घटनेला होऊन. आपण सुद्धा महायुती सरकारचे एक घटक आहात. असं नाही का वाटत की प्रत्येक गोष्ट खाजगी रूपानेच यायला हवी? सरकार कुठंतरी कमी नाही पडत? सरकार कमी पडतं असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसती वैयक्तिक मदत दिली नाही तर शासकीय मदतीचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. त्याप्रमाणे शासन ते पाठीमागं आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे ह्या शासनाच्या प्रतिनिधीमधून इथं आल्या. महिलांचं जे समाज कल्याणाचं काम पाहतात जे महिलांचं, ते महिला आर्थिक विकास मंडळाच्या आमच्या भगिनी रुपालीताई चाकणकरसुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. ते सुद्धा सरकारकडे बाजू मांडणार आहेत. प्रशासन आहेत, SP आहेत, हे सगळी मंडळी शासनाचेच प्रतिनिधित्व येऊन गेलेले आहेत. स्थानिक आमदार आलेले आहेत. खासदार सुद्धा आले, फक्त 2च मिनिटं थांबले, हात जोडले आणि निघून गेले. त्याबद्दल काय म्हणाल? नाही, त्याबद्दल मी काय बोलायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी निदान सहभागी व्हायला पाहिजे. सांत्वन नाही झालं. स्वतः खासदार साहेब आले नाहीत. ठीक आहे. आता ते काय ते बिझी असतं. चालेल, धन्यवाद.